शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका। मदरशांमध्ये दहशतवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। राज ठाकरे यांच्या हिंदी सक्ती केली तर शाळा बंद करू या वक्तव्याला मंत्री नितेश राणे यांचं प्रत्युत्तर। राज ठाकरे यांनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, तिथे जाऊन तिथल्या लोकांना मराठी बोलायला शिकवा। मराठीसाठी गरीब हिंदूंना मारहाण होते। नितेश राणे यांची राज ठाकरेंवर टीका। सत्यविजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू होते की नव्हते? नितेश राणे यांनी सांगावं। नितेश राणे यांच्यावर टीका करताना संदीप देशपांडे यांचा सवाल। राज ठाकरे राजकीय कचराकुंडीमध्ये गेले आहेत। भाजप खासदार मनोज तिवारी यांची राज ठाकरे यांच्यावर टीका। राज ठाकरे यांच्यासोबत जो जाईल तो समाप्त होईल। राज ठाकरे मराठी संस्कृतीचा अनादर करतोय। मनोज तिवारींचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल। तर यांच्या गावात यांना कोण कुत्रा विचारत नाही। राज ठाकरे यांच्याबद्दल बोलून गावात महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न। अविनाश जाधवांचं तिवारींना प्रत्युत्तर। भाजपने निशिकांत दुबेंवर केस केली का? दुबे पटक पटक के मारेंगे बोलला। दुबे तुम मुंबई में आ जाओ, समंदर में डुबे डुबे कर मारेंगे। राज ठाकरे यांचा हल्लाबोल। राज ठाकरे यांना हिंदी शिकवली। निशिकांत दुबेनं राज ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं। ट्विट करत दुबेचा राज ठाकरेंना खोचक टोला। निशिकांत दुबेसारख्या लोकांचा मेंदू गुडघ्यात। दुबेकडून राज ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट झाल्यानंतर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। गुजरातमधून बिहारांना हाकलून दिलं तेव्हा दुबे कुठे लपून बसले होते? संदीप देशपांडे यांचा सवाल। राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका। राज ठाकरेंच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्याचे निर्देश देण्याची याचिकेत मागणी। घनश्याम दयालू उपाध्याय यांच्याकडनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। लोकसभेचं यश महाविकास आघाडीमधल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलं। मी बळा आल्यामुळे विधानसभेत पराभव झाला। उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कान टोचले। महाराष्ट्रामधला मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय। राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल। तर राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी। राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुंबईला कुणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। कुणी मुंबईचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचे तुकडे करू। फडणवीसांचा इशारा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, पण सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू नाही। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री धडधडीत खोटं बोलतायत। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आरोप। सोमनाथचा पोलिसांच्या मारहाणीमध्येच मृत्यू झाला, कुटुंबियांचा दावा। मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतायत, कुटुंबियांचा आरोप। लोकसभेत यश मिळाल्यावर बॅलेट पेपरची मागणी होत नाही, विरोधाभास कशासाठी? केशव उपाध्ये यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। दरम्यान मतदान बॅलेट पेपरवरच व्हायला पाहिजे अशी मागणी आजच्या सामनाच्या मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांनी केली होती। ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे। ठाकरे ब्रँड लोकांनी स्वीकारला आहे। ठाकरे प्रामाणिक आहेत हे लोकांना माहिती आहे। ठाकरे ब्रँडवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जाणून बुजून सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलं नाही। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव चर्चेत होतं। जाधवांची आक्रमकता पाहूनच विरोधी पक्षनेतेपद देण्यास टाळाटाळ। विरोधी पक्षनेते पदावर विनायक राऊतांची राज्य सरकारवर टीका। नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत, पण मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर काही तासातच मराठी पाटी बसवली। गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जडेजा यांच्या कार्यालयावरची पाटी आणि त्यावरून वाद निर्माण झाला होता। उद्धव ठाकरे यांचा मुस्लिम पदाधिकारी मराठीसाठी मैदानात। अंधेरीमधील परप्रांतीय व्यापाऱ्यांना गुलाब आणि पुस्तक देऊन मराठी बोलण्याचं आवाहन। बोलता येत नाही त्यांच्यासाठी ठाकरेंच्या सेनेकडनं थेट पुस्तकाचं वाटप। नोट घ्या, मतदान करा असं म्हणत 120 कोटी वाटले। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा खासदार नारायण राणे यांच्यावर प्रहार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा महाराष्ट्र दौरा। निवडणुकांच्या वेळी एकला चलो रेच्या भूमिकेसाठी चाचपणी करण्याची शक्यता। इचलकरंजीमध्ये जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं जोरदार निदर्शन। घोषणाबाजी करत शासन निर्णयाची होळी। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये छांगूर बाबावर ईडीची मोठी कारवाई। छांगूर बाबाच्या 15 अड्ड्यांवर ईडीची छापेमारी। नागपुरात कळमना बाजार समितीमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार। संचालक मंडळाने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार। 30 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे एसआयटीला। जळगावमध्ये पद्मालय शासकीय विश्रामगृहामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक।
माजी खासदार समीर भुजबळ यांनी घेतला संघटनेच्या कामाचा आढावा, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना। मध्य रेल्वेकडून कोकणामध्ये 250 गणपती स्पेशल ट्रेन सोडण्याचा निर्णय। 24 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार। 22 ऑगस्टपासून गणपती स्पेशल ट्रेन सोडण्यात येतील। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गणपती शाळांमध्ये गणपती बनवण्याची लगबग। गणपती शाळांमध्ये गणरायाच्या मूर्तींना आकार देण्याचं काम सुरू। मूर्तिकार रात्रंदिवस मूर्ती घडवण्याच्या कामामध्ये व्यस्त। नागपूरच्या सिव्हिल लाऊन परिसरामध्ये अनोख्या ज्ञान साधनेचा व्हिडिओ व्हायरल। स्वतःभोवती मच्छरदाणी गुंडाळून ज्ञान साधना। धाराशिवमध्ये मंत्री प्रताप सरनाईक आणि अभिनेते स्वप्नील जोशींच्या हस्ते वृक्षारोपण। 2 एकरवर 15 लाख वृक्षांची लागवड होणार। जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी 15 लाख वृक्ष लागवड करून केली जाणार। रत्नागिरीमध्ये संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धेचं आयोजन। 80हून अधिक बैलजोड्यांचा नांगरणी स्पर्धेमध्ये सहभाग। सोलापूरच्या करमाळ्यामधील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची बैलगाडीमधून जंगी मिरवणूक। विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा मान्यवरांकडून सत्कार। ओला उबेर कंपनीच्या विरोधामध्ये कार चालकांची भिवंडीमध्ये निदर्शनं। कंपनीच्या विरोधामध्ये कार चालकांचं काम बंद आंदोलन। कंपनीकडून कार चालकांची पिळवणूक होत असल्याची तक्रार। पैठणमधील महिलेच्या पोटातील 4.5 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश। शिर्डीमध्ये साईनाथ रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला। पैठणमधील महिलेच्या पोटातील 4.5 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश। शिर्डीमध्ये साईनाथ रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला। पैठणमधील महिलेच्या पोटातील 4.5 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश। शिर्डीमध्ये साईनाथ रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला। पैठणमधील महिलेच्या पोटातील 4.5 किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश। शिर्डीमध्ये साईनाथ रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया। आणि एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। हनी ट्रॅप प्रकरणामध्ये सरकार आणि विरोधकांकडे मोठी माहिती आहे, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला।